सेक्टर 20 प्रीमियर लीग S20PL आपण पाहताय. चला ऑन फील्ड अंपायर आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जुडा. सर मी विनंती करतोय दिलीप यांना, आपण या मुख्य मंचावर मॅन ऑफ द मॅच चे मानकरी आपण ठरलात. मी विनंती करेल गणेश यांच्या माध्यमातून आपण दिलीप यांना मॅन ऑफ द मॅच एक ग्लोरियस ट्रॉफी आपण या स्पर्धेमध्ये देतोय. एक जबरदस्त इनिंग आपण पहिली मागील मॅच मध्ये दिलीप यांच्या बॅट मधनं आणि ते ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड, अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. स्वप्नांच्या पलीकडे धावलो, मजबरी आघात झाला, स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, या सावलीची सपाट झाला आणि दोन टीम स्वप्न साकार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. कोणाचं स्वप्न साकार होईल आणि कोणाचं स्वप्न अपुरं या मॅच मध्ये राहील यासाठी मैदानाच्या आतमध्ये अट्टा सुरू होतो आहे. क्रिकेटची एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये मॅचला होतीये सुरुवात आणि पहिल्या स्पेल मध्ये परंपरेनुसार सुमी स्ट्रायकर टीमचा मेंढरडरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आदित्य चव्हाण होतो आहे बॉलिंग ट्रॅक वर तयार. सध्या ट्रेन सुरू आहे, बोलत ये मगर जाने का नाही. क्रिकेट जर बोलत असेल तर नक्की जा, कारण आयुष्यात कधी न धोका देणारा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट, ज्यापासून तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. अनेक संकटांना सामोरे जाण्याची ताकद त्या खेळामध्ये, त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. स्लॉक स्वीपचा एक देखना स्ट्रोक आदित्य चव्हाणच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर ऑन साइडला 4 धावा, चौकार. स्क्वेअर लेग रिझन मध्ये पहिल्याच बॉलवर आदित्य चव्हाणच्या विरुद्ध चौकार आलाय. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डासलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. म्हणून संकटावर अशा प्रकारे तोडून पडायचं. जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. तो इतिहास या मॅच मध्ये कोणती टीम घडवेल हे मात्र पाहायचं आहे. फाईन लेग रिझन मध्ये आपण पाहताय लेग लान्स करत असताना एक चांगला स्ट्रोक बॅटरच्या माध्यमातून एक सिंगल, एक धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर विदाउट विकेट लॉस. कव्हर रिझन मध्ये बॉलला उडवलाय, 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. एकाने बॉलला पकडलाय, पेकलाय, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावा धावून पूर्ण होत आहेत. 2 आणि 2 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 7 धावा, 7 ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉलचा खेळ कंप्लीट, 3 बॉल शिल्लक. खोलातला बॉल गोलून ठेवला, बॅटरला हातच गोलू दिले नाही, गोलून ठेवला, बॅटरला हातच गोलू दिले नाहीयेत. वाईट यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र प्रेकलंय मैदानाच्या आतमध्ये. भारताचा सचिन रमेश तेंडुलकरला सन्मान दिला जातो आणि यॉर्कर बॉलला सन्मान दिला जातो क्रिकेटमध्ये. आणि ते पाहिलं या मॅच मध्ये. बॅटर आता तेच तरार बॉल, बॅटानी बॉलचा संपर्क झाला नाही. ओव्हरची समाप्ती. 6 बॉलच्या समाप्तीनंतर आदित्य चव्हाणच्या ओव्हरची समाप्ती आणि 8 धावा स्कोर बोर्डवर टीमची टोटल. चला दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर आपण लवकरात लवकर बॉलिंग ट्रॅकवर तयार व्हा. 8 धावा स्कोर बोर्डवर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर या मॅच मध्ये अजूनही 10 बॉल शिल्लक आहेत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात आता होईल आणि बॉलिंग ट्रॅकवर जबाबदारी दिली आदित्य चव्हाणने. मनीष बॉलिंग ट्रॅकवर दुसरा स्पेल मध्ये तयार होतात. थोडंसं करेक्शन आहे. प्रज्वल आहेत बॉलिंग ट्रॅकवर. प्रज्वलचा पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये जुसी पुलटॉस. कव्हर पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवर. तोपर्यंत 2 धावा या मॅच मध्ये पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा, 10 ऑन स्कोर बोर्ड. चला ऑन फील्ड अंपायर या बॉलवर धावा किती आहेत? 2 आहेत. यस, 10 धावा स्कोर बोर्डवर. प्रज्वलचा पुढील बॉल स्लॉट मध्ये आणि पार्किंग लॉट मध्ये षटकार.
क्लासिकल स्ट्रोक. के राहुलची आठवण या स्ट्रोकवर घरात आली. अशाच पद्धतीचे स्ट्रोक आपण अनेकदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये के राहुलच्या बॅटमधनं पाहता आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवले या स्ट्रोकवर बॅटरने. षटकार येतो आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा येत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. फायटिंग स्कोर कारण 16 बॉल आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. बॅटची कडा फर्स्ट स्लिप मधून बॉल ट्रॅव्हल होत असताना गोष्टांक क्षेत्रात एक धाव. एक धावेच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 17 धावा. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल स्क्वेअर गटच्या माध्यमातून स्ट्रोक होता परंतु डिक्लेअर स्वरूपात एकच धाव प्राप्त होती या बॅटरला आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 18. समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये बॅटिंग खऱ्या हाताने करायची आहे कारण गोल ग्राउंड नाही आहे. गोल ग्राउंडचा फायदा या मॅच मध्ये बॅटरला भेटणार नाही आहे. समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये बॅटिंग करणारे बॅटर या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकतात. आता समोरच्या दिशेला बी शेप मध्ये पटका सजवला परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतो आणि चांगला झेल कंप्लीट होत असताना विकेट गमावती आता पहिली या मॅच मध्ये AK वॉरियर्स टीम. धावसंख्या स्कोर बोर्डवर 18. पहिली विकेट गमावली बॅटिंग करत असताना AK वॉरियर्स टीमने आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा कॅचची संधी निर्माण आणि आता कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये बॅकअप आलाय बाउंड्री लाईन वर. एकाने कॅच सोडला एकाने बॉल पकडला आणि एकाने फेकला. एक शॉर्ट रन आहे म्हणजे एकच धाव आहे. एक धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर 19 धावा. खूप सुंदर पंचगिरी आपण या स्पर्धेमध्ये खऱ्या हाताने पाहताय. प्रत्येक मोमेंट वर खऱ्या हाताने पंचांचं लक्ष अगदी बारीक नजरेने आपण पाहताय. प्रत्येक अचूक निर्णय या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. ओव्हरची समाप्ती होती आहे. 12 बॉलचा खेळ कंप्लीट होतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 19 धावा आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर कमलेश 4 बॉल या मॅच मधले शिल्लक आहेत. पहिला बॉल बॅकवर्ड शॉर्ट लेग रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 20. 3 बॉल शिल्लक पहिल्या इनिंग मधले. पुढील बॉल चांगला स्ट्रोक सजवलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या मॅच मध्ये डायरेक्ट हिट झाला आणि बॅटर आता बाद झालाय. पॉप इन क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला नाही बॅटर आणि रनआउटची विकेट सुमी स्ट्रायकर टीमला. 2 बॉल शिल्लक आहे. चला नवीन बॅटर आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. कॅप्टन येत आहेत बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. किरण येत आहेत बॅटिंग साठी. टीमचा कॅप्टन टीमचा संघनायक आणि जबाबदारी या 2 बॉलवर. 2 चांगले स्ट्रोक मारले तर या मॅच मध्ये मजा येईल. 20 धावा स्कोर बोर्डवर आहेत. बॅटची कडा एक धाव पूर्ण डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. 22 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा एक बॉल शिल्लक मॅच मधला पहिल्या इनिंग मधला. शॉर्ट पिच बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडॉनच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या मॅच मध्ये कॅप्टनच्या बॅटमधनं होतोय. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट होत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर 24 आणि 18 बॉल मध्ये 25 धावेचं लक्ष सुमी स्ट्रायकर टीम समोर. चला बॅटर लवकरात लवकर आपण पोहोचा.
चला बॉल पोहोचवा मैदानाच्या आतमध्ये आयोजक. 24 बनलायत, 25चं लक्ष आहे. सुमी स्ट्रायकर टीम समोर 18 बॉल मध्ये आणि लगेचच क्षेत्ररक्षण सेट करा AK वॉरियर्स टीम. आणि पुढील मॅच आता आपण टॉस करू. सुद्धा पुढील मॅच आपण टॉस करतोय. भोर वॉरियर्स आणि गरुडा 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. गरुडा 11 आणि त्याचबरोबर भोर वॉरियर्स. भोर वॉरियर्स आणि गरुडा 11. चला 25 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. 18 बॉल मध्ये दोन बॅटर सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पोहोचलेत. आदित्य चव्हाण आणि त्याच्या सोबतीला बॅटर दिनेश. 18 बॉल मध्ये 25 धावांचा पाठलाग. मॅचला सुरुवात. सरजा झुक जाए वो मंदिर है, नदी व समाज आए वो समंदर है, जीवन किस कर्मभूमि युद्ध बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. ताज के पत्ते से मल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता. आगे बढ़ते रहे जिंदगी में क्योंकि एक चीज से कोई सिकंदर नहीं बनता. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमी पर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में लेकिन कई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. हे मात्र पाहायचा आहे कौन किस पे है भारी, किसमें कितना है दम. ह्या मॅच मध्ये आता दम लावावा लागेल बॉलिंग करणाऱ्या टीमला, कारण धावा डिपेंड करायच्या आहेत. 25 पहिल्या बॉलवर एक धाव कंप्लीट झाले बॅटर दिनेशच्या बॅट मधनं आणि 24 धावांची गरज आहे अजूनही 17 बॉल मध्ये. पुढील बॉल बाला खंडारीचा पुढील बॉल अलॉंग दी कार्पेट शॉट मिडॉनच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल डॉट बॉल फेकलाय. या मॅच मध्ये डॉट बॉल जर आले तर प्रेशर रिलीज होईल सुमी स्ट्रायकर टीमवर. परंतु आदित्य चव्हाण एक महत्वपूर्ण खेळाडू या टीमचा आहे आणि जबाबदारी त्याच्यावर सुद्धा खूप मोठी आहे. परंतु जबाबदारी कोण कशा पद्धतीने पार पाडेल या मॅच मध्ये प्रत्येकाला पाहायचं आहे. समोरच्या दिशेला ओर पिच बॉल उडवलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल सीमारेषा पार. वाघाची दाढ फोडला पाड. षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 7 धावा. पुढील बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचं मादक सौंदर्य आपण आदित्य चव्हाणच्या बॅट मधनं पाहता. 1 टप्पा 2 टप्पा 3 टप्पा. फायनली बॉल मैदानाच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 4च्या मैदानी जाऊन पोहोचती 11 धावा. कमी धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आणि या मॅच मध्ये आता रंग बरसतोय आपला बॅट मधनं. आदित्य चव्हाणच्या बॅट मधनं येतोय षटकार नंतर चौकार. पुढील बॉल चांगला स्ट्रोक गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या मॅच मध्ये आदित्य चव्हाण पुन्हा एकदा करतोय. 2 धावेने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 2च्या मैत्रीने 13 धावा.
वाईट बॉलचा इशारा, वाईटच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर 14. चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपण आदित्य चव्हाणच्या बॅटमधून एक सिंगल काढत असताना पाहता. एक धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर 15. 10 धावेची गरज आहे या मॅच मध्ये मॅच जिंकण्यासाठी सुमी स्ट्रायकर टीमला. पहिल्या ओव्हरची समाप्ती होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. 12 बॉल मध्ये 10 धाब्यांची गरज. चला नवीन बॉलर आपण बॉलिंग ट्रॅकवर लवकरात लवकर तयार व्हा. 12 बॉल मध्ये 10 धाब्यांची गरज आहे. डॉनने जर कॅच पकडली तर अशोकजी कांबळे यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक. डॉन बनेगा जॉन मैदानाच्या आतमध्ये. डॉन पकडेल का झेल आणि कंप्लीट होईल का? 1001 रुपयाचं पारितोषिक मिळेल का डॉनला हे पाहणं गरजेचं आहे. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल मध्ये 10 धाब्यांची गरज आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर प्रेम. शॉर्ट पिच बॉल. चांगला क्रिकेट आपण दिनेशच्या बॅटमधनं पाहताय, कारण सिंगल काढून स्ट्राईकवर आणलं आदित्य चव्हाणला. माहिती आहे आदित्य चव्हाण चांगला बॅटर आहे, चांगली बॅटिंग पूर्ण स्पर्धेमध्ये करतोय. षटकार चौकार पहिल्या स्पेलमध्ये त्यांनी मारलेत आणि या इनिंग मध्ये त्याला स्ट्राईकवर आणण्याचं काम या मॅच मध्ये दिनेश करतोय. आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने 264 धावा ओडीआय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने बनवल्या होत्या, त्यावेळेला रॉबिन उत्तप्पाचा रोल आपण पाहिला असेल. श्रीलंकेच्या विरुद्ध हेडन गार्डनच्या ग्राउंडवर. आणि महत्वपूर्ण रोल असतो प्रत्येक बॅटरचा बॉलरचा टीम मध्ये, आणि तो रोल तुम्हाला योग्यरित्या पार पाडावा लागतो, आणि तो रोल आपण दिनेशचा पाहताय. आता सेन्सिबल क्रिकेट या मॅच मध्ये होत असताना पाहताय. सिंगल डबल वर जोर दिला जातोय. पार्टनरशिप बिल्ड करतायत बॅटर, भागीदारी करतायत. धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा आहेत. 17 आहेत माफी असावी. 17 धावा स्कोर बोर्डवर. स्लोवरून बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1. धावसंख्या स्कोर बोर्डवर 19 धावा. या ठिकाणी आपण एक महत्वपूर्ण सूचना प्रत्येक टीम पर्यंत पोहोचवतोय. उद्या थेट सकाळी 8 वाजता पहिला बॉल या ठिकाणी पडेल, आणि सर्व टीम्सला विनंती आहे कंप्लीट 8 वाजता आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. 7:30 ला रिपोर्टिंग करा. 8 ला पहिला बॉल आपण या ठिकाणी मैदानावर फेकूया. पहिला बॉल कंप्लीट 8 वाजता डिलिव्हर्ड होईल. 4 धाब्यांचा इशारा येतोय माध्यमातून पंचांचा, आणि 4 धाब्यांच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे 23 धाबा. 2 धाब्यांची गरज आहे. उद्या सकाळची पहिली मॅच भोर 11 आणि त्यांच्या विरुद्ध गरुडा 11. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर थेट आपण 7:30 ते 8 पर्यंत या ठिकाणी कंप्लीट उपस्थित राहा. व्हाईट +1 मॅच फिनिश होती. अभिनंदन सुमी स्ट्रायकर टीम, वेल प्लेड. प्रत्येक मॅच मध्ये विजय संपन्न केलाय सुमी स्ट्रायकर टीम, अभिनंदन. आणि खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा या मॅच मध्ये आदित्य चव्हाण ठरतोय. चांगली बॉलिंग आणि चांगली बॅटिंग. उद्याची पहिली मॅच थेट 8 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. भोर वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध गरुडा 11.